नमस्कार. कधी विचार केलाय की एक माणूस कोट्यावधी लोकांचं भविष्य कसं काय घडवू शकतो? आज आपण गोष्ट करणार आहोत अशाच एका व्यक्तीची, ज्यांनी फक्त कायदे लिहिले नाहीत, तर एका विखुरलेल्या गर्दीला एका देशाचं, एका राष्ट्राचं रूप दिलं. चला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या प्रवासाचा अर्थ समजून घेऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे भारतीय संविधान, बरोबर ना? पण त्यांना संविधानाचे शिल्पकार असं का बरं म्हणतात? आणि हा सन्मान मिळवण्यामागे त्यांचा संघर्ष कसा होता? या सगळ्याची सुरुवात होते त्यांच्या बालपणापासून. तर सुरुवात करूया त्यांच्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यापासून, एका युगपुरुषाचा उदय. गोष्ट आहे 14 एप्रिल 1891ची. मध्य प्रदेशातल्या महू गावात एका अशा व्यक्तिमत्वाचा जन्म झाला, ज्यांचं आयुष्य संघर्षातून आशेच्या दिशेने जाणार होतं. पण या प्रवासाची सुरुवातच एका मोठ्या धक्क्याने झाली. विचार करा, अवघ्या 6व्या वर्षी त्यांनी आपल्या आई भीमाबाईंना गमावलं. आईच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर संस्कार केले ते त्यांचे वडील रामजी आंबेडकरांनी. रामजी सैन्यात होते आणि कबीरपंथी होते, म्हणजे जिथे चांगल्या आचरणाला, सदाचाराला खूप महत्त्व दिलं जातं. आणि हेच संस्कार, हीच मूल्य बाबासाहेबांच्या मनात अगदी खोलवर रुजली, इतकी की परदेशात शिकत असतानाही त्यांनी ती आयुष्यभर जपली. आयुष्यात असे काही लोक भेटतात जे आपल्यावर कायमची छाप सोडून जातात. बाबासाहेबांच्या आयुष्यातही असे एक शिक्षक होते. लहान्या भीमाला जेवायला कितीतरी लांब घरी जावं लागायचं. हे रोज पाहून त्यांच्या शिक्षकांना राहवलं नाही. ते स्वतःच्या डब्यातली भाजी भाकरी त्या लहानग्या विद्यार्थ्याला देऊ लागले. एका शिक्षकाने दाखवलेली ही माया, ही आपुलकी त्यांच्या मनावर कायमची कोरली गेली. बाबासाहेब 3 व्यक्तींना आपले गुरु मानायचे आणि या तिघांच्या विचारांचा त्यांच्यावर खूप खोलवर परिणाम झाला. ते होते गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुले. या तिघांच्या तत्त्वज्ञानाने त्यांच्या कार्याला, त्यांच्या विचारांना एक भक्कम पाया दिला. आणि मग आला तो दिवस. साल होतं 1907. बाबासाहेब मॅट्रिकची परीक्षा पास झाले होते. त्या काळात ही खूप मोठी गोष्ट होती. तेव्हा त्यांचे शिक्षक केळुस्कर गुरुजी यांनी त्यांना एक खास भेट दिली. ती भेट होती गौतम बुद्धांच्या चरित्राची. पण ती फक्त एक भेट नव्हती, ते एक पुस्तक नव्हतं, तर ती एक नवी दिशा होती. या एका पुस्तकाने त्यांच्या विचारांची दिशाच बदलून टाकली. शिक्षणामुळे त्यांच्या विचारांना एक नवी दिशा मिळाली होती आणि इथूनच सुरू होतो त्यांच्या आयुष्याचा दुसरा टप्पा, एक विद्वान आणि एक समाजसुधारक म्हणून. त्यांना हे पक्क माहीत होतं की खरं स्वातंत्र्य, खरी मुक्ती ही फक्त शिक्षणातूनच मिळू शकते. म्हणूनच ते परदेशात गेले, अर्थशास्त्र आणि कायद्याचं शिक्षण घेतलं. पण हे फक्त पदव्या मिळवण्यासाठी नव्हतं, तर या ज्ञानाचा वापर समाजबदलासाठी करायचा होता. आणि हेच ज्ञान घेऊन ते समाजातील विषमतेवर तुटून पडले. याच काळात एक असा क्षण आला ज्याने सगळं काही बदलून टाकलं. तारीख होती 13 ऑक्टोबर 1935. ठिकाण नाशिक जिल्ह्यातलं येवला. इथे त्यांनी एक अशी घोषणा केली जी एका मोठ्या सामाजिक क्रांतीची सुरुवात ठरणार होती. त्यांची घोषणा होती, मी जरी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. ही फक्त धर्मांतराची घोषणा नव्हती, हा एक विद्रोह होता. वर्षानुवर्षांच्या अन्यायाविरुद्धचा, जातीव्यवस्थेच्या जोखडातून मुक्त होण्याचा एक एल्गार होता. या एका वाक्याने त्यांनी प्रस्थापित सामाजिक व्यवस्थेलाच थेट आव्हान दिलं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा निर्णय काही एका रात्रीत घेतलेला नव्हता. नाही, 1935 मध्ये घोषणा केल्यावर तब्बल 21 वर्ष. विचार करा, 21 वर्ष त्यांनी वेगवेगळ्या धर्मांचा अगदी खोलवर जाऊन अभ्यास केला. आणि या दीर्घ चिंतनानंतर 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरमध्ये त्यांनी आपल्या हजारो अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्वीकारला. आणि आता आपण येतोय त्यांच्या आयुष्याच्या त्या टप्प्यावर ज्यासाठी ते सर्वात जास्त ओळखले जातात, भारताच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून. आता वेळ होती ती आपलं सगळं ज्ञान, सगळा अनुभव वापरून एका नव्या, स्वतंत्र भारताचा पाया रचण्याची. एक अशी नियमावली बनवण्याची जी देशातल्या प्रत्येक नागरिकाला समान हक्क देईल. पण थांबा, एक प्रश्न मनात येतो की देशाला या संविधानाची, म्हणजे या नियमांच्या पुस्तकाची गरजच काय असते? विचार करा, आपला देश किती विविधतेने भरलेला आहे. शेकडो भाषा, हजारो जाती, वेगवेगळे धर्म. जर काही नियमच नसतील तर काय होईल? याचं उत्तर खरं तर खूप सोपं आहे. नियम नसलेला देश म्हणजे काय? तर बाजारातली एक प्रचंड गर्दी, जिथे फक्त गोंधळ आहे. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. पण संविधान काय करतं? ते याच गर्दीला एका देशाचं, एका समाजाचं रूप देतं. असे नियम बनवतं ज्यामुळे देशात शिस्त येते, सगळ्यांना समान संधी मिळते आणि कोणावरही अन्याय होत नाही. म्हणजेच अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर संविधान म्हणजे
आपल्या देशाचा कारभार कसा चालेल हे ठरवणारं एक सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक. आपण त्याला राज्यघटना असंही म्हणतो. आता हे काम काहीच सोपं नव्हतं. यासाठी एक संविधान सभा तयार केली गेली. तिचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. या सभेत अनेक समित्या होत्या, पण सगळ्यात महत्त्वाची म्हणजे अगदी कणाच म्हणूया ती होती मसुदा समिती, म्हणजेच संविधानाचा कच्चा आराखडा लिहिणारी समिती. आणि या अत्यंत महत्त्वाच्या समितीचं अध्यक्षपद सोपवण्यात आलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे. आणि याच समितीचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांनी आपलं सगळं ज्ञान, सगळ्या अनुभव पणाला लावला. वेगवेगळ्या मतांना एकत्र आणलं, कायद्याचा कीस पाडला आणि संविधानाला त्याचा अंतिम आकार दिला. म्हणूनच याच अतुलनीय कामामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं. आणि अखेर 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपलं संविधान स्वीकारण्यात आलं. तो दिवस भारताच्या इतिहासात कायमचा कोरला गेला. संविधानाचं काम तर पूर्ण झालं, पण बाबासाहेबांचं ध्येय फक्त एक पुस्तक लिहिण्यापुरतं मर्यादित नव्हतं. त्यांचं स्वप्न खूप मोठं होतं, एका मजबूत, एका समर्थ भारताचं. आणि त्यांची शिकवण, त्यांचा वारसा आजही तितकाच महत्त्वाचा आहे, आजही आपल्याला दिशा दाखवतो. त्यांनी आपल्याला एक त्रिसूत्री दिली: शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा फक्त एक नारा नाहीये, हा सामाजिक बदलाचा एक पूर्ण आराखडा आहे. शिका म्हणजे ज्ञान मिळवा, संघटित व्हा म्हणजे एकत्र येऊन एक ताकद बना, आणि संघर्ष करा म्हणजे आपल्या हक्कांसाठी लढा. आणि शिका हा उपदेश ते फक्त दुसऱ्यांना देत नव्हते, तर स्वतः जगत होते. तुम्हाला माहीत आहे, त्यांच्या स्वतःच्या लायब्ररीमध्ये म्हणजे त्यांच्या खाजगी ग्रंथालयात तब्बल 25,000 पुस्तकं होती. 25,000. आणि हा ज्ञानाचा खजिना त्यांनी स्वतःकडे नाही ठेवला, तर सिद्धार्थ महाविद्यालयाला दान केला, जेणेकरून ज्ञानाचा हा दिवा असाच तेवत राहील. एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे: बाबासाहेबांचं काम हे कोणत्या एका समाजासाठी नव्हतं. त्यांचं स्वप्न होतं समर्थ भारताचं. असा भारत जिथे अगदी प्रत्येक नागरिकाला, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो, सन्मानाने जगता येईल, सन्मानाने जगण्याचा हक्क मिळेल. आणि त्यांच्या या महान कार्याची, या राष्ट्रसेवेची दखल देशानेही घेतली. त्यांच्या 100व्या जयंतीला 14 एप्रिल 1990 रोजी त्यांना मरणोत्तर भारतरत्न या आपल्या देशाच्या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आलं. तर आपण पुन्हा त्याच प्रश्नावर येतो ज्याने आपण सुरुवात केली होती, की एक व्यक्ती आपल्या दूरदृष्टीने कोट्यवधी लोकांचं भविष्य खरंच कसं घडवू शकते. मला वाटतं या संपूर्ण प्रवासात आपल्याला त्याचं उत्तर मिळालं असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन हेच त्याचं सगळ्यात मोठं उत्तर आहे. यावर नक्कीच विचार करायला हवा.